दुश्मन। हॅलो, हा सर बोला सर. काय काय झालंय सर? दीपिका मॅडम ठीक आहेत ना? सर बोला ना, काय झालंय? तळगावकर, आपली दीपू, आपल्या दीपूची तब्येत आणखीन खालावली. डॉक्टरांनी आपल्याला हॉस्पिटलमध्ये ताबडतोब बोलावलंय. आम्ही निघतो, तू पण लगेच ये. काय झालं? आई, देशपांडे सरांचा फोन आला होता. ते म्हणाले दीपिका मॅडमची तब्येत अजून खालावली. इंद्रा, हे बघ तू सावर स्वतःला. आई, काही होणार नाही ना दीपिका मॅडम? नाही, काही नाही होणार. आई हे सतू, अरे दीपिका मॅडम काही होणार नाही ना? नाही इंदिरा, काही होणार नाही. आपण हॉस्पिटलला जाऊया, तू शांत हो, काही होणार नाही. देशपांडे सरांचा फोन. हो, दीपिका मॅडमना काही होणार नाही ना? तू सांग. बाबू काका, तुम्ही प्रार्थना करा ना, दीपिका मॅडमला काही होणार नाही. काय होणार नाही, काही होणार नाही. शांत मॅडम बऱ्या व्हायला हव्या होत्या. हो, तू शांत होईल. इंद्रा, अरे असं काय करतोस रे? इंदिरा उठ, चल. काही होणार नाही, आपण हॉस्पिटलला जाऊया, चल लवकर. इंद्रा उठ. हे बघ, काही होणार नाही तिला. देव इतका निष्ठुर नाही आहे. आणि हॉस्पिटलमध्ये जायला हवं की नाही? तिकडे जास्त गरज आहे तुझी. चल तू पटकन. मी आले 2 मिनिटात. इंद्रा, तू काही काळजी करू नको. मी विठुरायाला साकडं घातलंय. काही होणार नाही दीपिकाला. हो, काही होणार नाही. हे काय, तुम्ही कुठे निघालात सगळे? काय झालं काय? आम्ही हॉस्पिटलमध्ये जातोय. दीपिका सिरियस आहे. सासूबाई, काय झालं दीपूला? काय? तिची हालत खालावली, एवढंच कळलंय आम्हाला. ए थांब, म्हणजे दादा थांब की जरा. ए बघू जरा ती ओढणी. आणि हे लॉकेट? भाऊजी, हे लॉकेट तर दीपूच आहे ना?
हे लॉकेट तुमच्याकडे कसं आलं? आणि ही ओढणी पण. मी सांगतो ना, काय झालं, ऍक्सिडेंट नंतर इंदिरा घेऊन गेला होता ना दीपिका मॅडमना, त्यामुळे नर्सला वाटलं की इंदिराच त्यांच्या जवळचा नातेवाईक आहे, त्यांनी हे लॉकेट इंदिराकडे दिलं. आणि मग हे त्याचंही तसंच झालं. हीच ओढणी होती ना त्यावेळी मॅडमच्या अंगावर, त्यामुळे हा चला 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 उशीर होतोय. चल इंदिरा चल 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 चल. अरे चल. अरे ऐक तर. अरे ए काय काय कामं नाही आहेत, संपली? जा कामं करा जा. सानू, हा सत्तू आहे ना खोटं बोलतोय. ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी दीपिकाने ड्रेस कुठे घातला होता? तिने साडी नेसली होती. हा एक्झॅक्टली. कार्तिक, याचा अर्थ दीपू आणि भाऊजींमध्ये काहीतरी सुरू आहे रे. हे बघ, लॉकेट बद्दल मी समजू शकते, नर्सने दिलं असेल लॉकेट भाऊजींकडे, पण भाऊजींकडे ओढणी असण्याचा काय संबंध? हे नक्की भाऊजी आणि दीपूचं काहीतरी सुरू आहे. काय अशी आता दीपिका सिरियसच आहे, तिचं काही आता खरं नाही. हे असं काय बोलतोय तू? असं नको बोलूस तू. चल ना, मला तिला भेटायचंय, प्लीज ना, चल ना चल ना. हे बघ, तिला तिला शिक्षा व्हावी मला हवं होतं, पण हे असं नाही रे. चल ना. एक मिनिट थांब. ऐक सानू, हे बघ, मान्य आहे ती तुझी बहीण आहे, सख्खी बहीण आहे, पण तुझ्या वडिलांनी समजा पोलीस कंप्लेंट केली ना, तर मी सांगतो 100% तुला जन्मठेप फिक्स. का तू? काही काय बोलतोस तू? मला तिला भेटायचं. चल ना चल ना. अगं ऐक, थांब जरा. अगं काय जा जा, हॉस्पिटलमध्ये जायला माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि गाडीत पेट्रोल टाकायला पण पैसे नाहीयेत. खरं खरं. तू एक काम कर, आईनी ना फ्रीज वरती पैसे ठेवले असतील बघ, हा जा घेऊन ये जा. तू जाऊन घे, जा जा. हॉस्पिटलमध्ये जायचंय ना, म्हणजे एक चल. काही हवंय का? काय शोधतंय? मी शोधतीये ना. झाली सोय? हो, मिळाले पैसे. चल चल पटकन. कागद घेऊन काय फिरतीये? अरे ही बाबांना लिहिलेली चिठ्ठी आहे ना, तीच आहे. चल ना तू जाऊ. अगं चल पटकन. अगं कशी आहे दीपू आमची? सांगा ना, तुम्ही अर्जंटली बोलावलं ना फोन करून. हे बघा काका, पेशंट खूप सिरियस आहे. आता आम्हाला काहीच सांगता येणार नाही. डॉक्टर बोलतील तुमच्याशी, पण प्लीज आयसीयू बाहेर गर्दी करू नका. मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो, एकदा डॉक्टरांशी मला बोलू द्या, एकदा. हा, हे बघा काका, पेशंट खरंच खूप सिरियस आहे. डॉक्टर आता नाही भेटू शकणार. तुम्ही प्लीज वेटिंग एरियामध्ये थांबा. तुम्ही सांगा ना डॉक्टरांना, तुम्ही करा ना, काहीतरी करा ना. माझ्या दीपूला काय नाही व्हायला पाहिजे. तुम्ही बघा ना काहीतरी. तुम्ही त्याला सांगा ना, काहीतरी करा ना. त्याला सांगा ना. शांत हो ना गं. सर काय झालं? काय म्हणाले डॉक्टर?
सर शनकाजी काय झालं? डॉक्टर काय म्हणाले? तुम्ही असं रडताय का? सर काहीतरी बोला ना. डॉक्टर काय म्हणाले? दीपिकाची तब्येत जास्त गंभीर होत चालली. सर नाही सर, सर असं रडू नका तुम्ही प्लीज. सर दीपिका मॅडम ना काहीही होणार नाहीये. खरंच ते आपल्यापासून दूर नाही जाऊ शकत सर. सर आपल्या दीपिका मॅडम खूप शूर आहे. त्या दीपिका देशपांडे मॅडम आहे, देशपांडे सरांची मुलगी. ते देशपांडे सर ज्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना कायम शिकवलं की कधीच हार मानायची नाही. मग त्यांची मुलगी दीपिका मॅडम हार मानते इतक्या लवकर? सर तुम्ही असं रडू नका. दीपिका मॅडमना काहीही होणार नाहीये, विश्वास ठेवा माझ्या. हो तर त्यांना आपण मोठ्यातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करूया आणि बघा तुम्ही मॅडम बऱ्या होतील. सर तुम्ही रडू नका. सर तुम्ही प्लीज रडू नका. सिस्टर 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 हो मॅडमला काही होणार नाही, मी सांगतोय ना. तुम्ही काळजी करू नका सर. हवा तर माझा जीव घे, माझ्या दीपूला काय नको होऊ देऊ. मालती ताई नका काळजी करू, काही होणार नाहीये दीपिकाला. माझ्या दीपूला काही झालं ना तर मी जगू नाही शकणार. आई प्लीज असं बोलू नकोस. आई दीपूला काही नाही होणार आहे प्लीज. डॉक्टर कशी आहे आमची दीपू? आय एम सॉरी. आम्ही खूप प्रयत्न करीत आहोत पण पेशंट ट्रीटमेंटला रिस्पॉन्सच देत नाही. त्यांची तब्येत खूप सिरियस आहे आणि अशा परिस्थितीत ऑर्गन फेल्युअरचे खूप चान्सेस असतात. डॉक्टर तुम्ही महागातली महाग ट्रीटमेंट करा, दीपिका मॅडमला बरं करा. आपण त्यांना अजून मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करूया. हे बघा त्यांनी काही होणार नाहीये. मी परत सांगतो त्या ट्रीटमेंटला प्रतिसादच देत नाहीयेत. प्रतिसाद देत नाही म्हणजे? तिला सांगा, तिचा बाबा बाहेर उभा आहे, ते बोलेल का? देत नाही म्हणजे काय? हे बघा मिस्टर देशपांडे, मी समजू शकतो पण सध्या आमच्या हातात काहीच नाहीये. तुम्ही प्लीज देवाकडे प्रार्थना करा. असं नाही होऊ शकत. दीपू
माझे हाल केलीस ना तू दीपिका, आता भोग आपल्या कर्माची फळं. आता तुला कोणीही वाचवू शकणार नाही. माझ्या मार्गातला एक काटा काही न करता साफ झाला. आता वेळ ह्या इंद्राची आहे. इंद्रा, दीपिका बरोबर वर जायला तयार राहा. आयुष्यभर साथ देणार असं वचन दिलं होतं ना तुम्ही मला. आता काय झालं मॅडम? उघडा ना डोळे मॅडम. एकदा डोळे उघडून बघा देशपांडे सरांची मालती काकूंची काय अवस्था झाली. असं काय करताय मॅडम? हे असं वागणं शोभत नाही तुम्हाला. नेहमी सगळीकडे पुढे असणाऱ्या तुम्ही आता प्रतिसादच देत नाही. मॅडम ऐका ना, प्लीज डोळे उघडा. अहो किती वाट बघायला लावणार आहात मॅडम? सगळ्यांची काय अवस्था झाली आहे बघा ना प्लीज. मॅडम तुम्ही म्हणायच्या प्रेम सोपं नसतं, नसेल प्रेम सोपं, पण मॅडम मी शब्द देतो तुम्हाला, मी सोपं करून दाखवेन. तुम्हाला कसलाच त्रास होऊ देणार नाही मॅडम. तुम्ही एकदा डोळे उघडा प्लीज. तुम्हीच नेहमी म्हणायच्या प्रेमात खूप ताकद असते. मग मॅडम आता डोळे उघडा आणि दाखवा सगळ्या जगाला प्रेमात किती ताकद असते ते. तुम्ही डोळे उघडले नाहीत तर आपलं प्रेम हरेल मॅडम. दीपिका मॅडम शिवाय इंद्राच्या आयुष्याला काहीच अर्थ नाहीये मॅडम. गरे गरे गसा सारे पद प गरे गरे गसा सारे पद प मला दसा सादे परे रे म पग मला दसा सादे परे रे म पग नि सारे ग परे म पग परे गरे गरे गसा सारे पद प गरे गरे गसा. बेबू दीपूला काही होणार नाही ना? एकच प्रश्न 1000 वेळा विचारतेस तू. परत विचारलास ना तर मी निघून जाईन. तूच थांब. असं का बघतोस तू माझ्याशी? रे दीपूला काही झालं ना तर माझं काही खरं नाही. तुझी तर वाट लागणारच आहे. म्हणजे अगं ज्या दिवशी ऍक्सिडेंट झाला ना त्याच दिवशी ती खपणार होती. बरं झालं ती जिवंत आहे. नशीब समज. तू असं का बोलतोयस? असं नको ना बोलूस प्लीज. अगं तू वेडी आहेस, घाबरतेस काय? मी आहे ना, काही नाही होणार.
दादा दादा हे दादा दीपिका गेली वाटतं. उसी रास्ते पे हो अब तक? लगता है मंजिल अभी मिली नहीं. बाबा बाबा त्या उठतच नाही. आता डॉक्टर म्हणाले त्या अजून सिरियस झालंय. बेटा, मंजिल का मिलना इतना भी आसान नहीं होता. अगर वो आसान होता तो मंजिल का मतलब ही क्या है? वहां पहुंचना है, अगर कुछ पाना है तो रास्ता कैसा भी हो चलते ही जाना है. चाहे कुछ भी आए उसे पार कर जाना है. बाबा मी काही करायला तयार आहे. माझ्या दीपिका मॅडम बऱ्या व्हायला हवं. एक बात हमेशा याद रखना, जितनी गहरी रात होगी, जितना गहरा अंधेरा होगा, सुबह का उजाला उतना ही तेज चमकेगा. बाबा माझ्या दीपिका मॅडम साठी तुम्ही प्रार्थना करा, त्या बऱ्या व्हाव्या म्हणून. बेटा, तेरा खुदा मेरा खुदा एक ही है और वो इम्तिहान ले रहा है. मग मी काय करू बाबा? जब पहाड़ जलता है तो पूरी दुनिया देखती है, और जब दिल जलता है तो वो सिर्फ खुदा को दिखता है. तुझे खुदा देख रहा है, तुझे खुदा समझ रहा है. बस एक काम करना, आज खुदा के सामने जाना और अग्नि परीक्षा देना. उसे बता तू क्या चाहता है, चाहे उससे तुझे झगड़ा ही क्यों ना करना पड़े. पर जरूर जाना, अक्सर हार ना मानने वाले खुदा को पसंद आते हैं बेटा. यहाँ पास में एक गणपति का मंदिर है, जा आज खुदा को भी दिखा दे तेरी मोहब्बत में क्या ताकत है. तेरा खुदा तेरी बात मानेगा, चाहे तुझे अंगारों पे ही क्यों ना चलना पड़े. जा जा, वो तेरा इंतजार कर रहा है. रुकना नहीं है, हार नहीं मानना है. वो तेरे हाथों की लकीरें बदल देगा. जा बेटा जा, वो तेरा इंतजार कर रहा है. अल्लाह मालिक. हॅलो, ऐक, हॉस्पिटल जवळ गणपतीचं मंदिर आहे, तिथेच त्याला गाठायचं आणि देवाघरी पाठवायचं, कळलं?
नमस्कार साहेब, काय देऊ? पेटो हो साहेब, डोकं ठिकाणा आहे ना तुमचं? पेटो. काय करताय वेडेपणा? सांगतोय ना पेटो. काय करतोय? काय माहिती? दीपिका मॅडम, हा इंद्रा तुमच्यासाठी एक काय अशा हजारो अग्निपरीक्षा देऊ शकतो. पटकन आज त्याचा गेम खलास. त्याला मंदिरात जाऊ द्यायचं ना.
तुम्हाला कोणी पाठवलंय माहित नाही, पण तुम्हाला ज्याने कोणी पाठवलंय त्याला जाऊन सांगा, ह्या इंद्राचं तो काही बिघडवू शकत नाही. जाऊन सांगा त्याला. आज दीपिका मॅडमच्या आयुष्याचा सवाल नसता, इंद्राच्या आयुष्यात बवाल नसता, तर इंद्राने आज तुम्हाला कोणालाच जिवंत सोडला नसता. कोण आहे हो? लय मारला. तुमचे पैसे नको आम्हाला, आम्ही चाललो. भरलं मन, झालं समाधान का अजून काही शिल्लक आहे? जी दीपिका देशपांडे कायम सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होती, जिने सगळ्यांना फक्त आणि फक्त आनंद दिला, आज तिला तू मरणाच्या दारात उभं केलंयस देवा. दीपिका मॅडमने कोणाचं काय वाईट केलंय तेव्हा? लहानपणी तू माझे बाबा माझ्यापासून हिरावून घेतलेस. आईला मी नेहमी विचारायचं, आई बाबा देवाघरी का गेले? तेव्हा आई सांगायची, जो कोणी चांगला माणूस असतो देव त्याला त्याच्याकडे बोलून घेतो. मला प्रश्न पडायचा, अरे तू तर देव आहेस, तुला सगळं माहित आहे, चांगलं असण्याची तू अशी शिक्षा कशी देऊ शकतोस देवा? तू आज सिद्ध कर देवा, जगाला सिद्ध करून दाखव की चांगल्या माणसांचं तू असं वाईट करू शकत नाहीस, चांगल्या माणसांना तू अशी शिक्षा देऊ शकत नाहीस. तेव्हा बाबा गेल्यावर सुद्धा मी कधीच कोणासमोरच हात पसरले नाही, सगळं स्वतः करून दाखव. पण आज तुझ्यासमोर मी भीक मागतोय देवा, दीपिका मॅडमच्या आयुष्याची. तेव्हा पाहिजे तर माझे सगळे जन्म तू घे, पण दीपिका मॅडमचं आयुष्य परत कर. जोपर्यंत दीपिका मॅडम परत येत नाही, जोपर्यंत तू त्यांना बरं करत नाहीस, तोवर हा इंद्रा इथून कुठेही जाणार नाही. ही अग्निपरीक्षा अशीच सुरू राहील देवा. दीपिका मॅडमना परत कर, दीपिका मॅडमना जीवनदान दे देवा. दीपिका मॅडमचं आयुष्य परत कर, तुझं देवत्व सिद्ध कर देवा, सिद्ध कर, तुझं देवत्व सिद्ध कर देवा. दीपिका मॅडमचे प्राण परत कर, दीपिका मॅडमला जीवनदान दे देवा. दीपिका मॅडम परत येणार देवा,
दीपिका मॅडमना परत आण. तूच त्यांना परत आणणार देवा. दीपिका मॅडमना परत आण. त्यांना बरं कर देवा. देवा त्यांना बरं कर. दीपिका मॅडम परत येणार देवा. मॅडमना परत आण. दीपू काय होतं तुला? कार्तिक कार्तिक बघ ना.